अच्छा मी आहे ना आई ऐका ना आता बॉडी लूज सोडा काय ऑपरेशन वगैरे काही ओके इथं दुखतंय बघा मी इथं दाबतोय ना दुखतंय बघा दुखलं का सोडा तुम्हाला काही सांगू नका फक्त आगाने सांगा हे बहिणा आता ही नस इथून इथपर्यंत जाते बसा खाली पाय करा खाली पाय आता तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये घ्या चौथा पाचवा आणि सहावा मान केलं का MRI केलं एक्सरे केलं का कमराचं नाही केलं सगळं आता तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप पडून कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाली याच्या आधी कमरामध्ये फक्त टीचं भरत असते किंवा चमक भरत असते याच्या पलीकडे काहीच होत नाही पण आता काय झालं याच्यातलं जे गाणे आहे पाठीमागच्या 5 वर्षात त्याच्यातलं कार्टिलेज असतं गाडी असं ते बाहेर यायला लागतं सरकायला म्हणजे तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी सायटिका वेन तिथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेला जेवण एक वरदान दिलंय दिवसभर 10 दिवस डेट होता त्या रात्री तो परत रिजनरेट होता पण हा नियम तुम्हाला गुडघ्यांना लागत नाही त्याचं कारण त्याला रक्तपुरवठा करणारा ज्या नसा आहे त्या 80% बंद म्हणून डॉक्टर दोन म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं कार्टिलेज लवकर म्हणजे गाठी कशी सांगितलं का नाही सांगितलं पण ते का कमी झालं हे सांगितलं नाही फक्त वयामानामुळे झालं गुडघ्यावर काम करून चालू झालं पण हे साफ चुकीचं आहे ओके म्हणून म्हटलं गुडघ्यावरती मरेपर्यंत जरी इलाज केला तुम्ही बरे होणार नाही फक्त गुडघ्या जेव्हा त्या नसा चालू होती तेव्हाच ते क्लिअर ते किती स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले तर त्यांना MRI केल्याशिवाय कमराचा MRI केल्याशिवाय समजत नाही असं आता जेव्हा कमराच्या ज्या नसा चालू होतील गुडघ्याला रक्तपुरवठा होईल तेव्हा नसा चालू होती तेव्हा ते क्लिअर होईल आता एकदा डिक्स पोझिशनला गेली कार्डियक लेवलला गेलं तेव्हा क्लिअर पण तुमची नुसती गुडघे नाही दुखत कमरापासून जास्त पाय दुखतात जड पडतात रग लागते कळ लागते मग येतात जास्त चालता येते जास्त उभं राहता येते जास्त मांडी घालता येते जास्त गुडघ्या बसता येते पण तुम्ही डॉक्टर गुडघे दाखवत खरं आहे ना पण तो नुसतं गुडघ्यांचा त्रास नाही तर पायांचा पण त्रास असं तर ओरिजिनलची झीज होते ना तर ती झीज झाली तर गुडघे ठणकत नाही त्यांनी कधी जसं तुम्ही पाठीमागं 100 वर्ष माग गेले तर 80-90% जरी गुडघे गेले तर गुडघे दुखत नव्हते असं फार वाकडे जरी झाले तर गुडघे दुखत तर एकदा डिक्स पोझिशनला गेली कार्टिलेज लेवलला गेलं तर रक्तपुरवठा चालू झाला की सेल्स रिजनरेट व्हायला लागले कारण तुम्हाला तो नियम लागू नाही रात्री सेल्स रिजनरेट व्हायला पाहिजे जेव्हा रक्तपुरवठा होईल तेव्हा ते सेल्स रिजनरेट न चालू व्हायला डिक्स सेट करायला 10 दिवसाची प्रोसेस जातो आता जर नियम आहे कमरासाठी गुडघ्यासाठी कमरासाठी नियम आहे तिथून पुढे वाकून काम करायचं नाही वाकून वजन उचलायचं नाही 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही बिना बेल्टचं काम करायचं मांडी घालणं गुडघ्यापर्यंत बंद फालतू झोपायचं जाड गाडी सोप्यावर बसायचं झोपायचं नाही वाकडं तिकडं झोपायचं पोटासाठी नियम आहे कारण हा जो त्रास असतो पोटापासून असतो वाटळ खायचं नाही चहा वगैरे खायचा नाही 2 टाइम जेवण करायचं हलकं अन्न खायचं ऍसिडिटी गॅस होईल असे पदार्थ कमी खायचं लग्नातलं वगैरे कमी खायचं किंवा नाही खायचं आणि तुम्ही पोटाला त्रास होणार आहे वाटळ म्हणतो ना आपण ते पदार्थ बंद जे खाल्लं ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गुडघे दुखणार जोपर्यंत माहिती त्याच्यामध्ये तोपर्यंत की पोटाची नाही गुडघ्याची नियम मांडी घालणं गुडघ्यावर बसणं जास्त चालणं जास्त उभं राहणं जास्त पायऱ्या चढ उतर करणं बंद कोणते 3 ते 6 म्हणजे लोकांना चीज भरत नाही चीज भरली तर मग तुम्हाला सगळे नियम हळूहळू कमी होतात झुमू पाहिलं याला डबल ट्रीटमेंट असेल कमराची वेगळी गुडघ्याची 400 रुपये खर्च परफेक्ट जेवढंच मी सांगितलं आजपर्यंत एका डॉक्टर सांगितलं आणि जेवढे नियम सांगितले आयुष्यभर लक्षात ठेवायचे की मी माझ्या लिंकवर YouTube चॅनल असं त्यांना दाखवलं मग आधी हां कोण तुमचं मग ते आणलं का आपण त्यांना मी जे सांगितलं चुकीचं नाही का तुमचे पैसे मी भरले
हा ठेवतो. हा रिलॅक्स. ते बाहेर पुण्याचे बाप आहे बघ, सेम तसं कंडिशन एकदम ओके. बोलले का नाही? बोलले गेला का लो सोडा. आणि तुम्ही आजपर्यंत हेच चुका करताय. किती गुडघे डॉक्टरला दाखवले, कोण मोठ सांगितलं तुम्हाला काही सांगतील मी रिप्लेसमेंट करा. सांगितलं पण असेल थोडे दिवस गोळ्या खा नंतर आपण गुडघे करू, बरोबर. त्याचं मेन कारण आहे डॉक्टर MS व्हायला MD व्हायला कमीत कमी 2 कोटी करते डॉक्टरला. हॉस्पिटल टाकायला 10 कोटी करतोय आणि दिवसात कमीत कमी 50,000 खर्च करा. तर तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे गेलं तर त्याचा एवढा खर्च आहे तर तुम्हाला 2 आणि 5,000 का बरं करायला पाहिजे? तुम्हाला कमी 1.5-2 लाखाला कापायला पाहिजे का नाही? त्याचा खर्च निघाला खरं कुठे आहे? खुशी होतो का माझ्याकडे सर का पुढं कानात होता कानात होता कमरावर ठेवा ना जा कमरावर खालचं पाय सरळ करा, खालचं सरळ करा. हे आहे ना ऐका ना बॉडी लूज सेम पोझिशन पाय तुम्ही आमचं हो घाबरता करा नाही बस तिला सोडा. डोकं तिकडे पाय इकडे सरळ उचलावरती जरा पोट साफ होतो का हो गॅस असेल नाही काहीच नाही. पित्त वगैरे काहीच नाही. फक्त कणक लागते डॉक्टर. रात्री असं गरम चालू बरं वाटतं. गरम का होतं ते रक्त भरडच होत नाही त्याला. तुम्ही बसले गुण घेतात किती डॉक्टर ओके हां 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 पण तुम्ही बोलले तसं सांगितलं काय सांगितलं ती झाली बाबा तो करा. पण कशामुळे झालं सांगितलं नाही ते महत्वाचं. दिसतं कोणतं डॉक्टर सांगतं BMS सांगतं ते दिसतं त्याची कामं माझ्या बाबा तिकडं त्याला बस. त्या दिवशी भारी रिपीट झाली तो सोडा. इकडे माझ्याकडे इकडे